नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनल आयु स्वास्थ्यमध्ये स्वागत करते। आज गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर अशा या नवीन वर्षाचं आपण सगळे स्वागत करूया। आजच्या नवीन वर्षाच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते की हे नवीन येणारं वर्ष जे आहे तर ते तुम्हाला आरोग्यमय आणि सुख समाधानाचं जावो अशी मी श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना करते। आजच्या दिवशी जसं आपण घरामध्ये गोडधोड करतो, गुढी उभारतो, गुढीला नवीन वस्त्र घालतो, तसंच महत्त्व जे आहे तर ते साखरेच्या गाठींबरोबरच कडुनिंबाला पण आहे। आज गुढीमध्ये कडुनिंबाची कोवळी पानं किंवा फुलांसकटची फांदी जी आहे तर ती लावली जाते। तर आजच्या दिवशीचं जे कडुनिंबाचं महत्त्व आहे तेच आपण बघूयात आणि त्याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आज जाणून घेऊयात। कडुनिंबाचं बॉटनिकल नेम जे आहे ते अझाडा रेक्टा इंडिका आणि त्याची काही पर्याय नावं आहेत ती म्हणजे अरिष्ट, अरिष्ट म्हणजे संकट दूर करणारा, पारिभद्र, भद्र म्हणजे कल्याण करणारा, सगळ्यांचं कल्याण करणारा, फायदा करणारा असा आहे, पिचुमर्द म्हणजे कुष्ठग्न आणि हिंगुनिरियास, त्याला एक प्रकारचा डिंक येतो त्याच्यामुळे त्याचं नाव पडलंय हिंगुनिरियास। तर अशा पद्धतीची कडुनिंबाची जी आहेत तर ती पर्यायी नावं आहेत। कडुनिंब त्वचा विकारावर बरेच जण वापरतात, त्यामुळे तसं हे झाड जे आहे ते सगळ्यांना परिचित आहे। हा उंच वृक्ष असतो, थंड देणारा असतो, याच्या छायेमध्ये सुद्धा थंडावा जो आहे तो जाणवतो। भारतामध्ये सर्वदूर हा आढळून येतो, फक्त जिथे 75 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे हा फारसा टिकत नाही। मात्र भारतामध्ये याची लागवड पण केली जाते किंवा हा असतो बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे सगळ्यांना परिचित आहे। औषधामध्ये याची साल वापरली जाते, पानं वापरली जातात, बिया वापरल्या जातात, निंबोणी आणि त्याला जे एक छोटं फळ येतं त्याचा गर पण वापरला जातो, फुलं पण वापरली जातात। तर अशी बरेच अंगांनी हा औषधांमध्येही उपयोगी ठरतो। आयुर्वेदाच्या दृष्टीने बऱ्याच औषधांमध्ये याचा वापर होतो। स्थानिक पातळीवरही लोकली याचा बऱ्याच प्रमाणात उपयोग करतात। आपण बघितलंच की त्वचा विकारामध्ये हा वापरला जातो। तर याचा रस जो आहे तो हा कडू आणि तुरट अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे कडू तुरट असल्या कारणाने तो कफाचं शमन करतो, त्याचबरोबर पित्ताचंही शमन करतो, त्यामुळे कफ पित्त शामक असा हा आहे। मात्र हा लघुगुणाचा आहे आणि थंड असल्या कारणाने हा वातवर्धन करतो, त्यामुळे वापरताना जरा जपून वापरावा। ह्याची पानं जी आहेत ती संयुक्त पानं आहेत, तर ती पानं त्याचा लेप या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो किंवा हा दाह प्रशमन आहे म्हणून वेगवेगळ्या त्वचा विकारांमध्ये किंवा गोवरामध्ये उष्णता वाढली आहे, ताप आलाय तेव्हा अंगाची आग होतीये, खूप उन्हाळा वाढलाय आणि दाह होतोय, अशा वेळेला याची पानं जी आहेत तर ती उकळवून त्याचं पाणी आंघोळीच्या पाण्यात घालून त्यांनी आंघोळ केली जाते किंवा याची पानं जी आहेत ती आंघोळीच्या पाण्यात घालून त्यांनी पण आंघोळ केली जाते। तर त्याच्यानी दाह प्रशमन होतं, त्वचा विकार असतात तर ते बरं व्हायला पण याच्यामुळे मदत मिळते। अरिष्ट म्हणजे सगळ्या प्रकारची संकट, तर संकट कुठली, आरोग्य विषय, हा बऱ्याच व्याधींमध्ये वापरला जातो। याच्या पानांचा लेप जो आहे तो विविध त्वचा विकार किंवा विद्रधी झालेला आहे, फोड आलेले आहेत, पूययुक्त जखमा आहेत, मोठ्या गाठी झालेल्या आहेत, तर या सगळ्या ठिकाणी जे आहेत तर ह्याच्या पानांचा जो आहे तो लेप केला जातो आणि तो रोगाला दूर करतो, रोगाचा अरिष्ट दूर करतो। याची पानं जी आहेत तर त्याचा रस काढून जो आहे तर तो पण घेतला जातो, तोही विविध त्वचा विकारांमध्ये त्याचा रस मधाबरोबर घेतला जातो। किंवा यकृत विकार आहेत, कावीळ झालेली आहे, तो रक्त शुद्ध करणारा असल्या कारणाने काही रक्त विकारामध्ये, पित्त विकारामध्येही याचा रस घेतला जातो। बऱ्याचदा प्रमेहामध्ये हा मूत्र प्रवृत्ती कमी करणारा आहे किंवा प्रमेह जो आहे त्याही पेक्षा म्हणजे मधुमेह जो आहे तो कमी करतो, म्हणजे रक्तातली साखर जी आहे त्याचं प्रमाण हा कमी करणारा असतो, म्हणून त्याच्या पानांचा रस जे आहे तर ते काही मधुमेही पण घेतात। तर साधारण एक 10 ते 15 ml पर्यंतचा रस घेतला तर काही हरकत नाही, परंतु हा रस रोज रोज घ्यायचा नसतो। हा जास्त प्रमाणात घेतला तर हा वात वाढवणारा असल्या कारणाने शरीरात वातवर्धन करू शकतो। मधुमेहाच्या संप्राप्तीमध्येही वाताचा रोल आहे, त्यामुळे हा नित्य रस घ्यायचा नाही आहे आणि हा शुक्र क्षयकारक आहे, म्हणजे शुक्राची क्षीणता हा निर्माण करतो, म्हणून याचा रस जो आहे तो आठवड्यापेक्षा जास्त दिवसपर्यंत घेऊ नये
आणि त्याची मात्राही कमी प्रमाणामध्ये असावी. आता याच्या सालीचा चूर्णाचा जो उपयोग आहे तो विविध कल्पांमध्ये होतोच, परंतु दंतधावनामध्ये वापरलं जातं किंवा कडुनिंबाची काडी जी आहे ती पण दंतधावनासाठी जी आहे तर ती वापरली जाते. त्याच्यामुळे हिरड्या आणि दात जे आहेत ते मजबूत होतात, हिरड्यांचे आजार बरे व्हायला मदत मिळते, हिरड्यांमधनं रक्तप्रवृत्ती वगैरे होत असेल, तिथे काही जखमा झालेल्या असतील, मुखपाक असेल तर ते भरून यायला पण याच्यामुळे मदत मिळते. तर या पद्धतीने आपण सालीचं चूर्ण किंवा डायरेक्ट कडुनिंबाची काडी जी आहे ती चावून दंतधावनासाठी जी आहे तर ती वापरू शकतो. याची फुलं जी आहेत तर ती कोवळी फुलं किंवा कोवळी पानं जी आहेत ती नेत्ररोगामध्ये विशेष करून वापरली जातात. डोळे आलेले आहेत किंवा इतर काही नेत्रविकार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये याच्या फुलांचा उत्तम प्रकारे उपयोग होतो. याचा काढा या स्वरूपामध्ये पण उपयोग केला जातो. पुन्हा यकृत विकार असतील, पचनाशी संबंधित काही आजार झालेले असतील तरी पण याचा काढा जो आहे तर तो वापरला जातो. हा थंडावा देणारा असल्या कारणाने आणि कडू असल्या कारणाने हा उत्तम आमपाचक आहे. म्हणून तापामध्ये जी अंगाची रसरस होते, आग होते ती कमी करण्यासाठी आणि आमपाचन म्हणून हा विशेषत्वाने वापरला जातो. तसंच मलेरियासारखा आजार आहे की त्याच्यामध्ये पण याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे आमनिर्मिती असेल, त्वचा विकारांवर काम करतो तिथे आमनिर्मिती असेल तर तापामध्ये अशा ठिकाणी जिथे जिथे आमनिर्मिती आहे तिथे तिथे हा वापरला जातो. आणि आमाचं पचन करणारा म्हणजे पचन संस्थेवर सुद्धा पाचन म्हणून काम करणारा असा हा कडुनिंब आहे. आता कफावर पण त्याचं म्हणजे छाती कफानी भरलेली आहे किंवा काही कफाचे विकार झालेले आहेत, श्वासनाशी संबंधित जिथे कफ अडकलेला आहे किंवा मेदाची वृद्धी झालेली आहे, मेदाच्या गाठी झालेल्या आहेत, स्थूलता आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा कडुनिंबाच्या सालीचा अतिशय उत्तम असा उपयोग होतो. अर्थात त्याबरोबर इतर औषधंही वापरली जातात, परंतु कडुनिंब जो आहे तो कफ निस्सारक आहे, कफाला काढून टाकणारा आहे, म्हणून अशा ठिकाणी जो आहे तर तो वापरला जातो. आता कडुनिंब जो आहे तर तो मलप्रवृत्ती जी आहे म्हणजे त्याची साल जी आहे, पानं जी आहेत तर ती मलप्रवृत्ती बांधण्यासाठी मदत करतात. मात्र त्याच्या बिया आहेत किंवा निंबोणी जी आहे तर तिचा गर जो आहे तो मल निस्सारक आहे. तर ह्याच्या बिया ज्या आहेत तर त्या बियांचा लेप जो आहे तर तो मूळव्याधीत केला जातो किंवा बियांचं चूर्ण जे आहे तर तेही मूळव्याधीमध्ये अभ्यंतर उपयोगासाठी जे आहे तर ते वापरलं जातं. किंवा निंबोण्यांचा गर जो आहे तर तोही मूळव्याधीमध्ये मलनिस्सारक म्हणून जो आहे तर तो वापरला जातो. याच्या बियांचं चूर्ण जे आहे तर ते बारीक करून विविध त्वचा विकारामध्ये त्याचा लेप लावला जातो. म्हणजे पामा आहे, विसर्प झालेला आहे तर अशा ठिकाणी याचा लेप केला जातो. काहींच्या डोक्यामध्ये उवालिखाज झाले असतील तर याच्या बियांचा जो आहे तर तो वाटून घेऊन डोक्याला लेप केला जातो, त्यामुळे तेही नष्ट होतात. याच्या बियांपासून जे तेल काढलं जातं तर त्या तेलाचेही भरपूर उपयोग आहेत. जखमांवर किंवा ज्या जखमा भरून येत आहेत, ज्यांना बरं व्हायला वेळ लागत आहे किंवा जिथे पूय निर्मिती झालेली आहे अशा ठिकाणी या तेलाचं लेपन करणं किंवा त्यांनी व्रणाच्या ठिकाणी ते लावल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने जखमा ज्या आहेत तर त्या भरून येतात. फोड झालेले असतील, पूययुक्त फोड असतील तर तिथेही हे तेल जे आहे तर ते लावलं जातं. त्वचा विकारामध्ये याचा अभ्यंगही करायला सांगितलं जातं. तसंच ज्यांचे केस लवकर पिकता आहेत किंवा गळता आहेत तर अशा कडुनिंबाच्या तेलाचं नस्य जर केलं तर त्यांचे केस जे आहेत तर ते गळायचे थांबतात आणि चांगले मजबूत होतात. तर ह्या पद्धतीने आपण बघितलं की कडुनिंबाचे खूप सारे उपयोग आहेत. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी जी आहे तर आपण याची चटणी या स्वरूपामध्ये तो खाल्ला जातो. म्हणजे एक 5-6 कोवळी पानं घेतली आहेत, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले, अर्धा चमचा धणे घातले आहेत, गरज वाटली तर थोडा ओवा घातला आहे, 1 चमचाभर गूळ किंवा खडीसाखर घातली आहे, थोडासा सैंधव घातला आणि ते कुटून त्याची छान चटणी तयार केली तर ती गुढीपाडव्याच्या दिवशी जी आहे तर ती खाल्ली जाते. तर त्याच्यामुळे काय होतं की पाडव्याच्या दरम्यान म्हणजे चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो आणि त्यावेळेला कफाचा निसर्गतः प्रकोप झालेला असतो. तर अशा कफाचं जागेवरच शमन व्हावं तर अशी चटणी किंवा कडुनिंब जे आहेत त्याची कोवळी पानं खाल्ली तर त्या कफाचं शमन होतं, कफाचे विविध आजार होत नाहीत. तसंच त्या दिवशी जे तुम्ही साखरेचे गाठी वगैरे घेणार असाल तर त्याचं सुद्धा म्हणजे साखरेमुळे आम वाढणार असेल तर त्याचंही पचन होतं. त्यामुळे वसंत ऋतूतल्या कफाचं शमन होतं आणि पुढे येणाऱ्या उन्हाळ्याचा दाहाचंही शमन होतं.
असा हा बहुगुणी कडुनिंबाचा वृक्ष आहे. तर ह्या निमित्ताने आपण कडुनिंबाचा वापर करावा आणि अधूनमधून तो खाण्यात ठेवावा. त्यामुळे कफाचं शमन होईल आणि पुढे उष्णताही वाढणार नाही. तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीने कडुनिंबाचा काही वापर होत असेल किंवा तुम्ही चटणी करत असाल तर ती काही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.